या मॅचमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश ठाकरे आणि सुमित भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कोणत्या गोलंदाजाला पहिल्या ओव्हरमध्ये आमंत्रित केलं जाईल, हे सगळं काही आपल्याला पाहायचं आहे. बॉलिंग मार्कवरती पहिला गोलंदाज तुम्ही पाहताय, शुभमवरती विश्वास दाखवला जातोय. शुभम डाकी महत्वाचा गोलंदाज, ज्यानं मागच्या मॅचमध्ये ICPL ओव्हरमध्ये तो आला होता, पण आता पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी त्याला मात्र इकडे आमंत्रित केलं जाते. सामना 4 षटकांचा खेळला जाईल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि तिसरी ओव्हर ISPL बॉल ओव्हर. पहिल्या ओव्हरसाठी शुभम डाकी पॉवरफुल गोलंदाज, ज्याच्या वेगाची चर्चा मागच्या ओव्हरमध्ये आपण केली, ज्याच्या अचूकतेची दखल या सगळ्या प्रेक्षकांनी घेतली, ज्याची भेदकता प्रत्येक फलंदाजाने पाहिली आहे, तो शुभम डाकी बॉलिंग मार्कवरती दाखल होतो. 4 ओव्हरची मॅच. एस टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे, एक यशस्वी कर्णधार सुमित ढेके यांचं युवा राष्ट्रवादी चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. सुमित ढेके म्हटल्यानंतर प्रथमेश ठाकरे ही जोडी नेहमीच पाहायला मिळते. प्रथमेश इन ॲक्शन पाहायला मिळेल. मॅच ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल, रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोर LBW स्वरूपामध्ये शून्याचा चषक. प्रथमेश ठाकरे मैदानाच्या बाहेर. विशेष सन्मान होतोय मुख्य मंचावरती. सुमित ढेके यांचा आपण सन्मान घेतोय. मी विनंती करेन रोहित पाटील, त्याच्या वेळेला सौरभ काणेकर, शंतनू रटाटे, प्रेम साळुंके आणि शार्दुल मोरे आणि संपूर्ण आमचे आयोजक, विनंती करेन आपल्या शुभ असे एकदा जोरदार टाळ्या. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलं, एक महत्त्वपूर्ण कर्णधार, एक उत्तम यष्टीरक्षक आणि ज्याच्या माध्यमातून एक नवीन नवीन खेळाडू ज्याने घडवले, सुमित ढेके यांचा सन्मान या मुख्य मंचावरती होतं. हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. पहिल्याच बॉलला विकेट आली आहे. पहिल्याच बॉलला एक मोठा फलंदाज बाद झाला प्रथमेश ठाकरे. नाराजी व्यक्त केली जाते. मागच्या मॅचमध्ये सुद्धा प्रथमेश बाद होत असताना पाहायला मिळालं आणि आता नवीन बॅटर अलिबाग तालुक्यातील वागरण गाव आणि वागरण गावातील डावखुर आताचा सर्वाधिक घातकी फलंदाज निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये. मागील वर्षाचं राष्ट्रवादी चषक गोरेगावचं मला आठवलं जसा निखिल बॅटिंगला आलाय. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑनला, गॅप मोठा, फिल्डर धावतायत, चांगली फील्ड, बॉलची फेक, धाव फक्त मिळेल एक. या चर्चा करत होतो आपण मागील वर्षाच्या राष्ट्रवादी चषकाची, जिकडे गोरेगावची ती स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅचमध्ये आयकॉन खेळाडू अक्षय पवार सुद्धा त्याच्यासोबत होता, पण संपूर्ण संघ एका बाजूने बाद होत होता आणि फायनलच्या मॅचमध्ये एकट्या पठ्ठ्यानं निखिल पाटीलनं तिकडे अर्धशतक ठोकलं होतं. आणि राष्ट्रवादी चषक 2 लाखाची ती स्पर्धा आपण जर पाहिलं तर वागरण गावाने आणि त्या टीमनं आपल्या नावावरती केली होती निखिलच्या कर्णधार पदाखाली. आणि आजही तो निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळीचा बॉल, समोरचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलिबाग तालुक्यामध्ये सर्वाधिक मोठमोठे षटकार मारण्याची ताकद सुमितकडे नेहमी आहे, पण समोर खेळाडू शुभम डाकी आहे, तो एक महत्त्वाचा गोलंदाज. बॉलिंग करत असताना अचूकता, त्याची भेदकता तुम्ही पाहताय. टप्पा पडल्यानंतर कधी आत तर कधी बाहेर, कधी जास्तीचा बाउन्स तर कधी बॉल खाली बसतोय, तर कधी टो यॉर्कर सुद्धा पाहायला मिळतंय. समोरचा बॉल, बॅटची आतली कडा, तदनंतर बॉल टर्न झाला, शॉट फाईन निघला, तिकडे फिल्डर येत असताना पाहायला मिळतील. फक्त आणि फक्त एकच जाव मिळेल. जास्तीचा काही खर्च करायला तयार नाहीये शुभम. अलिबागकरांना थांबवल्या. टीम तुम्ही पाहताय, भोसले वॉरियर तेरोंडा अलिबाग पूर्णपणे अडचणी मोठ्या टाकल्यात. शुभमनं 4 ओव्हरच्या मॅचमध्ये त्याला माहिती आहे धावा थांबवायच्यात आणि अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्लेची ओव्हर, आपण म्हणतो ना पॉवरफुल बॉलिंग, तेच चालू आहे. बॅटची आउटसाइड एज, इथे चैतन्याने केली आहे चूक, बॉल निघालाय लॉंग स्टॉपला, थांबणार नाहीये. आउटफील्ड व्हेरी फास्ट, बॉल सीमा रेषेच्या पार. पहिला
पाठलाग झाला त्या बॉलचा, पण अखेर हार मानावी लागली कारण की बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. बॅटची एज होती आणि त्यानंतर झेल सुद्धा पकडला गेला. असं चैतन्य थोडा चूक करत असताना पाहायला मिळाला. त्याचा फायदा दोन बॅटरला आणि टीम अलिबागला. यावेळेला बॅटची खेळा, पण आता बॉल टर्न झाला. शॉट फाईन लेगला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव तिकडे मिळेल आणि एका धावेच्या सहाय्यानं षटकाची सांगता होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर तब्बल 7 धावा तुम्ही स्कोर कार्डवरती पाहताय. 7 धावा धावफलकावरती, एक विकेट सुद्धा आली आहे. सुरुवात चांगली झाली आहे मी म्हणेन विराट 11 या टीमसाठी. आणि सुरुवात चांगली आहे खेळत असताना भोसले वॉरियर्स अलिबाग तेरोंडा टीमसाठी सुद्धा. कारण की या मॅचमध्ये, या मैदानावरती कधी 75 होतात, कधी 80 होतात, तर कधी 36-37 धावा सुद्धा खूप साऱ्या वाटायला लागतात. असं हे मैदान आजपर्यंत या 4 रात्रीमध्ये या खेळपट्टीनं वेगवेगळे रंग बदलताना पाहायला मिळाले. कधी गोलंदाजांना 7, तर कधी फलंदाजांना 7, कधी क्षेत्ररक्षकांना, तर कधी ISPL बॉल ओव्हरच्या गोलंदाजाला, तर कधी ISPL बॉलवरती खेळत असताना त्या फलंदाजानं सुद्धा वेगवेगळे चित्र आपण पाहिलेत. काही चित्र विचित्र दिसले आणि काही चित्र नेत्रदीपक बघायला मिळाले. आणि होय, सध्याच्या घडीला रोहा स्पोर्ट्सवरती चित्र अगदी क्लिअर पाहायला मिळतात. आपल्या हक्काची वाहिनी, बरेचसे सबस्क्रायबर आजच्या रात्रीमध्ये आपल्याला मिळाले, बरेचसे व्ह्यूवर्स पाहायला मिळाले. सर्वाधिक जास्त व्ह्यूवर्स सध्याच्या घडीला तुम्ही पाहता आजच्या दिवसामध्ये. टप्पा पडलाय, सोडून देण्याचा निर्णय, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाचा बॉल, हाच तो कौशल आहे. त्याच्या वेगाची चर्चा मगाशी संदीप सरांनी केली होती. त्याचा टप्पा, तो माइंडसेट ज्या पद्धतीचा करतो त्याच पद्धतीचा चेंडू फेकत असताना पाहायला मिळतो आणि बराच वेळा सफलता सुद्धा मिळवतो. हे 2 अँगल तुमच्या एका स्क्रीनवरती पाहायला मिळतील. कमी गतीने टाकलाय. या आधीचा जो वेग होता तो कौशलने काढून घेतला आणि हलका डावकुऱ्या त्याच्या बॅटरसाठी लेग ब्रेक. डॉट बॉलची सांगता, धावा थांबल्या जात आहेत, धावा थांबवल्या जात आहेत. उरणकरांना माहिती आहे, किंबहुना विराट 11 टीमला माहिती आहे कशा पद्धतीनं या मॅचमध्ये धावा थांबवायच्या. अगदी पनवेल संघ, सिया अरब 11 पनवेल संघ इकडे आला होता, त्यांना सुद्धा 4 मुंड्याचित केलं उरणकरांनी. मॅच चांगली झाली होती आणि ही होईल. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चैतन्य मिस, बॅटर मिस झाले आणि त्यानंतर शुभम डाकीचं बॅकअप चांगलं. अजून एक धाव स्कोर कार्डवरती मिळेल आणि त्या एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. 9 धावा स्कोर कार्डवरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती. शांतता पसरली आहे. प्रेक्षकांना आमच्या एकाच दुसरा षटकार पाहायचा आहे. तो षटकार आला की त्यांनाही माहिती आहे धावा होतील आणि धावा आल्या की दुसरा डाव रंगेल. पण त्याच वेळेला विराट 11चे समर्थक म्हणतात जसं खेळ चालू आहे तसं योग्य चालू आहे. कारण की धावा थांबत आहेत. विकेट आली एक आणि दुसरी ओव्हर चालू असताना सुद्धा 4 ओव्हरमध्ये जे टोटल अपेक्षित आहे त्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. ब्लॉक खोलण्याचा बॉल, सेन्सिबल क्रिकेट. समोर बॅट आणली, फक्त दिशा दिली आहे. अमित धावतोय, सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न, धाव अंगलट. कॉलिंग परफेक्ट नाही, कॉम्बिनेशन फसलंय आणि अशा परिस्थितीमध्ये सुमित भगतची विकेट सुद्धा फसली आहे. धक्का दुसरा, सुमित बाद. त्याच वेळेला इकडे मात्र आपण जर पाहिलं तर युवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सन्माननीय समीरजी लोखंडे साहेब आपल्या इथे उपस्थित आहेत आणि त्यांचाही विशेष मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. युवा राष्ट्रवादी चषकाच्या वतीनं साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. शांत, संयमी पण तेवढाच आक्रमक, आकर्षक खेळी करण्यासाठी ओळखणारा अमित नाईक तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याची बॅटिंग आज अपेक्षित आहे. हवा तसा खेळ पहिल्या मॅचमध्ये नव्हता पण आता करावा लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. पिंट्या, महत्त्वपूर्ण खेळाडू पिंट्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. कौशल गोलंदाजीसाठी आले. 3 बॉल त्यांनी फेकले, 3च धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल, हो हो हो, यावेळेला भन्नाट वेग होता. याआधी 3ही चेंडूमध्ये
थोडं का होईना इन स्विंग आउट स्विंग बघायला मिळालं, पण आता अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू टाकत असताना अति वेगानं वेगावरती स्वार होत असताना आगीचा गोळा घेऊन जणू काही मैदानाच्या आतमध्ये कौशल धावतोय आणि त्याच्या बॉलची लेन हे वेगळ्याच थाटणीची पाहायला मिळते. आता ब्लॉक लेन समोरच्या दिशेला फटका सजवलाय. लॉंग ऑफ मधून बॉल जाईल. फिल्डर तिकडे आहेत. नयन भगत. थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळेल. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये आरामामध्ये तिकडे 2 धावा मिळतील आणि त्या 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला 12 धावा धावफळकावरती लागल्या. 2 फलंदाज बाद झालेत आणि या दुसऱ्या षटकातील एक शेवटचा बॉल बाकी आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल तुम्ही पाहताय. कौशलने फक्त धावा खर्च केल्या तर 5. याही वेळचा बॉल शरीरावरती येत असताना पाहायला मिळाला. मोठी अपील. ऑफ स्टिक मिस होतीये. पंचांचा इशारा आला. या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर अजून एक सिंगल स्कोर कार्डवरती लेग बाईटची जोडली आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. षटक समाप्तीचा इशारा आल्यानंतर तब्बल 6.50च्या सरासरीनं फक्त आणि फक्त धावा बनल्यात ते 13 धावा स्कोर कार्डवरती येत असताना पाहायला मिळतील. इथून पुढे येणाऱ्या 12 बॉलमध्ये कशा पद्धतीच्या धावा बनतील हेही पाहावं लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल हेही पाहायचं. शुभम पाटील ज्याची बॅटिंग मागच्या मॅचमध्ये चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. ISPL बॉल ओव्हरसाठी शुभम आलाय. शुभम पाटील चिर्ले गावातील एक युवा खेळाडू आणि आता ISPL बॉल ओव्हरमध्ये चिर्ल्याचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी आलाय. धावसंख्या सध्याच्या घडीला 13 धावा तुम्ही पाहताय. दुसरं षटक इकडे मात्र संपुष्टात आलंय. अजूनही 2 षटक बाकी आहेत. आता इथून पुढे टीम भोसले वॉरियर्स अलिबाग तिरोंडा हा संघ जो फर्स्ट सिंगल आणि डबलच्या सहाय्यानं ज्या धावा बनवतोय ना, इथून पुढे चौकार षटकार मारावे लागतील. सिंगल डबलवरती जी गाडी चालतीये आता तुम्हाला गिअर चेंज करावे लागतील. आता तुम्हाला नॅशनल हायवेवरती यावं लागेल. सुसाट रंपाट तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. बॅट स्विंग वाढवावा लागेल. ज्या वेळेला मोठ्या धावांची अपेक्षा आहे या दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये. ISPL बॉल टप्पा पडला बाहेर. यावेळेला डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर जास्तीची उसळी घेतली आहे. अजून एक डॉट बॉल मैदानावरती. चांगली बॉलिंग चांगली अचूकता शुभम पाटीलची पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती त्यानं डॉट बॉल टाकलाय. धावा थांबवत असताना सध्याच्या घडीला बघायला मिळालंय. धावांचं वेग त्यानं थांबवलंय. पूर्णपणे अलिबाग टीमच्या प्रत्येक फलंदाच्या पायामध्ये साखळदंड टाकले जातात. यावेळेला दिशादर्शक फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट पॉईंटला फिल्डर तिकडे वेगात येत असताना पाहायला मिळतील. कौशल आले बॉलला पकडतील फेक करतील. त्या दरम्यान 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होत असताना बघायला मिळतात. या 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे येईल आणि संघाचं धावफलक सध्याच्या घडीला 15 या आकड्यावरती पोहोचत असेल. 15 धावा. प्रेक्षक वर्ग आमचे नाराज आहेत. धावा आल्या नाहीयेत. हव्या तशा धावा बनताना पाहायला मिळाल्या नाहीयेत. अद्याप एखादा चौकार किंवा एखादा षटकार अपेक्षित आहे. प्रोजेक्टेड स्कोअर तुम्ही पाहताय 6.43च्या सरासरीनं बॅटिंग आहे. यदा कदाचित 25 पर्यंत पोहोचतील हा इशारा आहे आपल्याला प्रोजेक्टेड स्कोअरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पण अजून एक डॉट बॉल. वारंवार डॉट बॉलचा रेशो वाढवलाय. शुभम पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी राहिलंय. तो गोलंदाजी करत असताना पूर्णतः थांबवलंय प्रत्येक फलंदाजाला. मग पिंट्या असेल किंवा मग निखिल पाटील असेल. पिंट्यानं 6 बॉलमध्ये 4 धावांचं योगदान दिलंय आणि 5 बॉलमध्ये 7चं योगदान निखिल पाटीलचं पाहायला मिळेल. टीम पोहोचली आहे फक्त आणि फक्त 15 वरती. तिसऱ्या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू कशा पद्धतीचे हाताळले जातील हा पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा पायावरती येत असताना पाहायला मिळेल. शरीरावरती बॉल आदळला. अपील पंचांकडे मोठी केली होती. धाव घेण्याचा प्रयत्न सिंगल तर मिळाली आहे. दुसरी धाव मिळणार नाही आहे. लेग बाईटची सिंगल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल येत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफळकावरती आपण जर पाहिलं तर 16 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती. चला विनंती करतो फास्ट घ्या. चैतन्य अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. इथे मात्र कोणती सबब ऐकली जाणार नाही आहे. तर पंचांना वाटेल तरच मात्र तिसऱ्या पंचांचा कॉल होईल. धावसंख्या 16. शांतता शांतता आणि फक्त शांतता.
मैदानावरती तुम्ही पाहताय, धावाच येत नाहीयेत. सन्माननीय धनंजयजी भगत साहेबांना विनंती करेन आपण या मुख्य मंचावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. हो, ब्लॉक खुल्लेनचा बॉल, उत्तर नव्हतं या चेंडूचं. धाव घेण्याचा प्रयत्न, काय घडेल? लास्ट मोमेंटला धाव कंप्लीट झाली आहे का? तिसऱ्या पंचांकडे निर्णय केला, चेक केलं जाईल. फॉलो थ्रो मध्ये फील्ड केल्यानंतर स्वतःचा बॉडी बॅलन्स योग्य ठेवून मैदानाच्या आतमध्ये डिरेक्ट हिट पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग शुभम पाटील. यावेळेला इथे मात्र रन आउट आहे का, सिंगल सुद्धा कंप्लीट झाली आहे की नाही, हे सगळे क्षणचित्र आता रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून कळवले जातील. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 2 फलंदाज बाद झाले, जर सिंगल आली तर 17 होतील. पण सध्याच्या घडीला धावा बनत नाहीयेत. अलिबागकरांकडून अपेक्षा मोठ्या आहेत. अलिबाग म्हटल्यानंतर अलिबागची गारगार हवा, अलिबागचं क्रिकेट, अलिबागच्या मोठमोठ्या स्पर्धा, कुलाबा किल्ला. आणि कुलाबा किल्ला जेवढा कणखर आहे तेवढा संदीपजी जगे सरांचा कणखर आवाज. इट्स नॉट आउट. बॅटर सुखरूपरित्या पोहोचलेत. अलिबाग म्हटल्यानंतर अलिबाग मधील सर्वाधिक जास्त आपण जर पाहिलं तर खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्यातील पाहायला मिळतात, जे ॲज आयकॉनचा प्रवास करत असताना सध्याच्या घडीला गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या टीम अलिबागमध्ये तयार झाल्यात. आणि अलिबाग म्हटल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक समालोचक, ज्या क्वालिटी समालोचक म्हणून अलिबाग तालुक्याकडे आदरानं पाहिलं जातं. त्याचं कारण एकमेव आहे. आपण म्हणतो ना की एस व्हाईट बॉल, व्हाईट +1, 2 धावा येतील. प्रत्येक वेळेला दगडावरती ज्या वेळेला घणाचे घाव पडतात किंवा त्याला आकार दिला जातो त्यावेळेला ती मूर्ती बनते आणि त्या मूर्तीच्या चरणी आपण नतमस्तक नेहमी होत असतो. तसंच वेगवेगळ्या आपण जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती असतात, प्रत्येकाकडे ती कला असते, पण त्या कलेला उदाहरण किंबहुना कलेला मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व संदीपजी जगे सर. आणि म्हणूनच अलिबाग तालुक्यामध्ये सर्वाधिक क्वालिटी समालोचक पाहायला मिळतात. यावेळेला क्वालिटी बॉलिंग पाहतो शुभम पाटीलची. विकेट मिळतीये, धक्का, तिसरा, निखिल पाटील मैदानाच्या बाहेर. विनायकजी शिंदे साहेब यांना विनंती करेन आपण या मुख्य मंचावरती. युवा राष्ट्रवादी चषकच्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय. आता शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी आहे. प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे, पण प्रेक्षक हो, हा डाव पहिला आहे. जर 24 बॉलमध्ये 30 किंवा 25हून अधिक धावा झाला ना तर अलिबागकडे सुद्धा गोलंदाजीचा तोफखाना आहे. तेही तशाच पद्धतीचं जशाचं प्रत्युत्तर देऊ शकतात. त्यांच्याकडे दिग्गज गोलंदाज आहेत. मग सुमेध पत्रेला तुम्ही पाहताय, त्याच वेळेला प्रथमेश ठाकरे यांना तुम्ही पाहताय, आकाश चौसाळकर असेल आणि असे बरेचसे गोलंदाज अलिबागकडे सुद्धा आहेत. मॅच चांगली होईल, पण त्यासाठी आता या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा यायला हव्या. वाजेपूर एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती पनवेलचा सितारा तुम्ही पाहताय. नयन भगत बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळालंय. षटकातील पुढचाच बॉल समोर पिंट्या, टप्पा पडला, आडवा पाटणं, शॉर्ट अँड पुल. धावा यायला सुरुवात झाली आहे. स्लॉग ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती पिंट्याच्या बॅटमधून चौकार. स्वागत केलंय. नयन भगतचं चौकार येत असताना पाहायला मिळालं. धावा येत आहेत. चौकारानं बऱ्याचशा वेळानंतर धावगतीला आकार आलाय. धावा 23. बाहेरचा बॉल, लांबून खेळण्याचा प्रयत्न, वेग बघा ना, डोळ्याची पापणी लावते न लावते चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. अगदी सुसाट आणि रंपाट गोलंदाजी नयन भगतची. पहिल्याच बॉलवरती चौकारानंतर त्याचं प्रत्युत्तर, त्याचं उत्तर कसं असावं त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय.
एक मोठा फटका आल्यानंतर लगेच समोरच्या बॅटरला थांबवायचं, या अनुषंगानं फेकला गेलेला डॉट बॉल. हा पुढचा चेंडू, यावेळेला मोठा फटका, आता डायरेक्ट ढगात लाइटिंग, बॉल लॉंग ऑफ क्लिअर, सीमा रेषेच्या पलीकडे आकाशाला गवसणी घालणारा षटकार. आसमानी फटका पाहायला मिळाला. काय स्ट्रोक खेळला पिंट्यानं, लाजबाब. धावा आल्या 10, 3 बॉलला 10 आणल्या, मॅच बनलीये अलिबागकडे सुद्धा. आता याही वेळेला अजून एक पण फटका फसलाय, सरळ करंजच्या हातामध्ये विकेट मिळतीये. पिंट्या स्वरूपाचा चौथा धक्का, 29 या आकड्यावरती पिंट्या बाद. असं वाटायला लागलं होतं की मैदानाच्या आतमध्ये हाही मोठा फटका आला, पण नाही, कॅच पकडली जाते. जास्तीचे मोठे फटके मारण्याचा मोह आवरला नव्हता पिंट्याला, पण आवश्यकताही त्याच गोष्टीची होती. लास्ट ओव्हर होती, आधी संयम बाळगला, ठीक आहे, संयमाचे बांध फोडायचे होते आणि फोडले. एक चौकार षटकारही आला आणि त्यानंतर विकेट सुद्धा आली. आदर्श पाटील मैदानाच्या आतमध्ये एक बहुचर्चित नाव मैदानावरती दाखल झालेला पाहायला मिळाला. आदर्श सुद्धा वागरण गावालाच बिलॉंग करतो आणि निखिल पाटीलच्या साथीला खेळत असताना एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळालं. अलिबागमधून युवांमधून आवर्जून त्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल तिकडे सुद्धा दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला धावा चांगल्या पद्धतीच्या आल्या होत्या. 29 धावा. शेवटचा बॉल नयन भगतचा, शेवटचा बॉल अतिवेगाचा पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिकडे यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना 22च्या स्वरूपामध्ये फक्त सिंगल मिळेल. धावा बनल्या 30. आता 31 धावांचं टार्गेट. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला डाव तर संपला, दुसऱ्या डावाकडे आपण जाऊया, पण त्याआधी टॉससाठी जगन्नाथ स्मृती पिंगळसे त्यांच्या विरोधामध्ये SMS फायटर साकडी महाड टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सूरज करकर इकडे उपस्थित आहेत. मी विनंती करेन जगन्नाथ स्मृती पिंगळसे रोहित खरात, आम्ही तुमची टॉससाठी वाट पाहतोय. हर्षद दिवेकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करतोय. मी विनंती करेन टॉससाठी या. जगन्नाथ स्मृती पिंगळसे टीमचे कॅप्टन रोहित खरात आणि त्याच वेळेला SMS फायटर साकडी महाड या टीमचे कर्णधार सूरज करकरे आम्हाला जॉईंट होत असताना पाहायला मिळतात. एक इम्पॉर्टंट सामना आपल्या भेटीसाठी. एका बाजूला महाड तालुका तर एका बाजूला हवेली पुणे. नाणेफेकीचा कॉल कोणाचा असेल? रोहित खरातचा कॉल आणि टॉस गायब. पुन्हा टॉस करतो आपण. हेड कॉल झालाय आणि हेड टॉस जिंकला निर्णय. बॉलिंग घेऊ सर. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही कर्णधारांना, दोन्ही टीमला. हॅलो, पहिला डाव संपलाय. या दुसऱ्या डावाकडे जाऊया, जिकडे अलिबागनं बॅटिंग केली आहे. बॉलिंग करत असताना धावा कशा पद्धतीनं थांबवल्या जातील. 24 मध्ये 31 बनवायच्या आहेत. किंबहुना विराट 11 या धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं करेल, या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत. सामना महत्त्वाचा आहे. सामना अगदी नेत्रदीपक पाहायला मिळेल, सामना चुरशीचा पाहायला मिळेल. आणि या अशा सामन्याला रंगवण्यासाठी या आवाजामध्ये करूया बदल. आवाज महाराष्ट्राचा,
आवाज संदीपजी जगे सरांचा. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद. व्हॉइस ऑफ रोहा अर्थातच हर्षलजी मुंडे यांना धन्यवाद देतो आणि वळतोय मैदानाकडे. युवा राष्ट्रवादी चषक 2026 स्पर्धा जेव्हा सुरू झाली तेव्हापासून ते आजतागत 13 मार्च ते 16 मार्चपर्यंत आपण या स्पर्धेचा आनंद लुटत असताना अनेक साऱ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळाल्या. मग स्पर्धेतील उत्तम खेळ असेल, त्या अनुषंगाने असणारं आयोजन असेल, स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला दिलेली दाद असेल, आणि अशा वेळेला या स्पर्धेच्या निमित्तानं खूप सारी मंडळी या स्पर्धेमध्ये आलेली पाहायला मिळतात. आणि त्यापैकीच एक मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्यांना घोषित करण्यात आलं, आणि अनेक फॉलोवर रायगड क्रिकेटमध्ये मी म्हणेन ना, या क्रिकेटपटूचे फॉलोअर्स इतके मोठ्या प्रमाणावरती आहेत की तो अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत. ओमकार देसाई याचं आगमन झालेलं आहे. मी हेमंतजी सणस आपले जे सहकारी आहेत त्यांना विनंती करेन की ओमकार देसाई यांना सुद्धा आपण व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे, आणि हेमंतजी सणस आपल्यालाही नम्रपूर्वक विनंती करतो की आपण ही व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वळतोय मैदानात 24 चेंडूत 31 धावांची आवश्यकता आहे. आपण ते नेहमी म्हणतो ना की अजूनही मला पहाटेची सुंदर स्वप्न पडतायत, एवढ्याशा अंधारानं मी निराश होणार नाही, अजूनही मला वसंताची चाहूल लागत आहे, एवढ्याशा पानगळीनं मी हताश होणार नाही. म्हणजे माणसाच्या मनातील आशावाद सदैव कायम असतो. आज अलिबाग विरुद्ध उरण याच्यामध्ये अंतर किती आहे तर एक करंजापासून ते अगदी अरबी समुद्रातल्या त्या खाडी समुद्रातल्या त्या एक 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा, पण हे 15 मिनिटाचं अंतर बरंच काही रोह्यामध्ये आज घडू शकतं. अशा वेळेला सुमेध पत्रेच्या हातामध्ये पहिला चेंडू, जोरकस फटका भिरकवलाय ना, लॉंग ऑन आहे ना लॉंग ऑफ आहे, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे, दे धक्का घे चक्का. पहिल्याच चेंडूवरती करण मडवी या वेळेला जो मोठा फटका खेळतोय ना, या फटक्यांसाठी तो ओळखला जातो, आणि आज त्याचे बॅटनं एक वेगळं संगीत घेऊन आलेली आहे, आणि तेच तर मैदानावर अनुभवायला मिळालं. या वेळेला वायडेश मिड विकेटला ठोकलाय सीमा रेषेच्या बाहेर, सलग दुसरा षटकार. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असताना ज्या सुमेधने आतापर्यंत या स्पर्धेत अफलातून गोलंदाजी केली, लास्ट मॅचला फक्त 4 रनची एक ओव्हर केली होती, तोच सुमेध समोर असताना त्याच्या अगेन्स्टमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज करण मडवी दाखवून देतोय की आज मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाकडे अर्जुन कोण आहे माहिती नाही, पण करण परतलाय, आणि पहिल्या सामन्यापासून तो परतलेला पाहायला मिळालाय, आणि म्हणूनच वायलंट बॉडी मैदानात अप्रतिम परफॉर्मन्स दाखवते करणची. 2 चेंडूंवरती 2 षटकार आल्यानंतर एक सुंदर कमबॅक होणं गरजेचं होतं, ते विकेटच्या रूपाने नाही पण निर्धाव चेंडू येणं आवश्यक आहे, याच्यासाठी ओळखला जातं. आणि मग बॅकफूटवरती करण गेला, थोडा कट करायचा होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, पण सुमेधला या चॅलेंजमध्ये जावं लागेल. बघा, एक खेळाडू आणि चांगला खेळाडू याच्यामध्ये फरक काय असतं तर चांगला खेळाडू चॅलेंज घेण्यासाठी तयार असतो, जे आजवर आपण पाहिलंय. आणि आता मात्र चॅलेंज कोण स्वीकारतोय तर करण मडवीच स्वीकारतोय. त्याच्या बॅटमधून निघालेला तिसरा तुफानी आसमानी सुलतानी षटकार. करतोय जरूर, परंतु मराठीमध्ये एक तो एक शब्द प्रयोग आहे, खरपूस समाचार घेणं. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय ना, छोटा मुलगा करण मडवीसाठी येऊन ते फोटो काढतोय. मला आठवते त्या गावदेवी गावठाणच्या स्पर्धेमध्ये जेव्हा मी 2009ला असेल तर करण सुद्धा त्यावेळेला तितक्याच कमी वयाचा असेल, कारण आता 2026 चालू आहे. पण हे जे छोटे खेळाडू असतात ते पुढे जाऊन जेव्हा मोठे होतात तेव्हा किती आक्रमक आणि वैभवशाली कामगिरी करू शकतात ना, त्याचं उत्तम उदाहरण आज करण मडवी मैदानात देतोय. ओमकार देसाई, आपण सुद्धा त्या गावदेवी गावठाणच्या स्पर्धेत होतात, फायनल डबल खेळायला लागली होती आपल्याला, आठवत असेल आपल्याला.
ओमकार देसाईंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सो 18 धावा धावफलकावरती आल्यात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 निर्धाव चेंडू आलेत. विकेटच्या शोधात आहे. म्हणजे 2 गोष्टी प्रामुख्याने गोलंदाज करताना पाहायला मिळतो. एक तर तो चेंडू निर्धाव करण्याचा प्रयत्न करतो किंवा काही वेळेला तो चेंडूवरती विकेट घेण्याचा प्रयत्न करतो आणि या षटकामध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. मार्गातला अडथळा दूर होतोय. करड मडवी बाद होऊन परतणार आहे पावलांमध्ये. पहिला झटका. षटकाचा खेळ संपलाय. सुमितचा हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता पण उसळला अनपेक्षितरित्या आणि एज घेऊन तो सरळ यष्टीरक्षक निखिलच्या हातात विसवला. 18 धावा धावफलकावरती झाल्यात. 18 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. पण सामन्यातला जो काही रंग आहे ना तो पूर्णपणे आपण पाहतोय विराट 11च्या बाजूने झुकताना पाहायला मिळालाय. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. काहीतरी चमत्कार व्हावा ही सदैव आपल्याला अपेक्षा असतं. पण रोहा स्पोर्ट्स आज या ठिकाणी धन्यवाद देईल. रोहा स्पोर्ट्स धन्यवाद देईल. हेच वाक्य मी पुन्हा रिपीट का म्हणतोय किंवा त्याच्या मागे कारण आहे. रोहा स्पोर्ट्सने ज्या वेळेला या स्पर्धेला त्यांना संधी मिळाली, श्री धावीर महाराज युवा ग्रुप रोहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने संधी देण्यात आली. त्यावेळेला पहिल्या दिवशी तब्बल 39,000 प्रेक्षकांनी सामन्याचा आनंद लुटला. दुसऱ्या दिवशी 42,000, तिसऱ्या दिवशी 61,000 आणि आजच्या चौथ्या रात्री तब्बल 1,00,000 प्रेक्षकांनी या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटला. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करूया. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच रोहा स्पोर्ट्सचे आकाश कडव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद दिलेत. म्हणजे कोणाला तर श्री धावीर महाराज युवा ग्रुपला शंतनू रटाटे असतील, प्रेमजी साळुंके असतील, प्रणवजी मोरे असतील, सौरभ कानेकर असतील, शार्दुलजी मोरे, रोहित पाटील की आपण त्यांना या स्पर्धेसाठी टेलिकास्ट करण्यासाठी संधी दिलीत त्याबद्दल रोहा स्पोर्ट्स या ठिकाणी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथमेश ठाकरेच्या हातामध्ये चेंडू. 18 मध्ये 13 वाचवायचे आहेत. धावा वाचवताना मैदानामध्ये थोडी कंजूस गोलंदाजी करावी लागेल. पण मुंबई क्रिकेटमध्ये ना तो एक फार सुंदर शब्द आहे. तो मला सदैव आवडतो. तो अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांच्या मध्ये सुद्धा हेडलाईन म्हणून वापरला जातो. तो शब्दप्रयोग असा असतो, खडूस. ती खडूसवाली कामगिरी होणार का? ती विजिगुषी वृत्ती असणं फार महत्त्वाचं. ती प्रत्येकाकडेच असतं असं नाही आहे. पण आज मैदानामध्ये विराट 11 संघातील प्रत्येक खेळाडूने जी कामगिरी मैदानामध्ये केली ना, मग ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, या सगळ्या आघाड्यांवरती त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे नामोहरण करून सोडलेत. मग प्रथमेश जर गोलंदाजीला आलेत त्यांना तो काहीतरी वेगळा चमत्कार करावा लागेल ना. कारण ते आपण नेहमी ऐकत आलोय, ताश के पत्तों से महल नहीं बनता, नदी को रोकने से समुंदर नहीं बनता, आगे बढ़ते रहो जिंदगी में हर पल, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नाही बनता. आणि असे निर्धाव चेंडू टाकावे लागतील. डॉट बॉल येणं महत्त्वाचं आहे. डॉट बॉल मेकॅनिझमवरती खूप वेळेला चर्चा झालेली आहे. याही वेळेला आपण पाहतोय जीवित बॅकफूटवरती गेले, पॉईंटवरती चेंडू तटवायचा होता पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. प्रथमेशकडे तो एक छान लेग ब्रेक आहे आणि त्याचा वापर त्याने मैदानामध्ये केला. व्हेरिएशनवाली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 3 गोष्टी असतात ना, नीड, वॉन्ट्स आणि डिझायर. आज मैदानामध्ये आपल्याला म्हणावं लागेल त्या डिझायरपर्यंत आपल्याला पोचावं लागेल. तुमची नीड काय आहे तर जिंकणं असेल, पण वॉन्ट काय आहे प्रतिस्पर्ध्याला बीट करणं आहे, आणि डिझायर काय आहे तर प्रतिस्पर्ध्यांना नामोहरण करणं आहे. कारण आत्तापर्यंत या षटकामध्ये केवळ 1च धाव आले. 5व्या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जीवितचा. थोड्या अंशी का होईना टायमिंग साधलं जात नाहीये. प्रथमेशला माहिती आहे की थोडं विकेट टेकिंग बॉलिंग करावी का, किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये धावा रोखणारी गोलंदाजी होत असेल तर त्याच्याबाबत आपण संतुष्ट राहावं का, या सगळ्या विचारांवरती येऊ आपण. पण एक गडी बाद 20 धावा धावफलकावरती. अजूनही 13 मध्ये 11 बनवायचे आहेत. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला विराट 11 आहे, दुसऱ्या बाजूला भोसले वॉरियर्स आहेत. नीरज भोसले हे मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळतो. पण प्रामुख्याने आता लक्ष जो लागेल ते जीवित आणि चैतन्याच्या खेळीकडे. कारण चैतन्याच्या बाबत मगाशी हर्षलने फार छान इंट्रोड्यूस केलं होतं की एक युवा खेळाडू आहे, डॅशिंग खेळाडू आहे. प्रतिस्पर्धी संघाचा डाव उलटवण्यामध्ये ISPL ओव्हरला सुरुवात होणार. डाव उलटवण्यामध्ये चैतन्य सदैव यशस्वी ठरलेला पाहायला मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे असा एक खेळाडू ज्यांनी कर्णधारपद भूषवलंय, असा एक खेळाडू जो नेहमी मैदानामध्ये स्ट्रॉंग पॉईंट स्वतःची ओळखतो आणि त्याच्यावरती खेळतो, हे अलीकडच्या काळामध्ये
ही जी जनरेशन आहे ही अतिशय सुपर परफॉर्म करणारी जनरेशन आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे उरणचं क्रिकेट एकेकाळी आपण प्रामुख्याने पाहिलेलं आहे. उरणचे बरेच सारे क्रिकेटपटू रोहा नगरीमध्ये आलेले आपण पाहिलेले आहेत. जिंकताना सुद्धा त्यांनी पाहिलंय, कारण मला वाटतं दहावीरच्या एका स्पर्धेमध्ये त्यांनी फायनल सुद्धा मारलेली आहे. आणि त्याच्यामुळे असे खेळाडू जेव्हा मैदानामध्ये येतात, त्याच्या पुढच्या पिढीतील खेळाडू जेव्हा मैदानामध्ये येतात, तेव्हा त्यांच्याकडून प्रामुख्याने अपेक्षा वाढलेल्या असतात. म्हणजे अलिबागने सुद्धा स्पर्धा जिंकल्यात, उरणने सुद्धा जिंकल्यात, पण इथून तो डाव कोणाच्या बाजूने जाणार ना. आपण सारखं सारखं एकच वाक्य का म्हणतोय की क्रिकेट आणि चितेचा खेळ आहे. या खेळामध्ये आता तुम्हाला थोडं वेगळं काहीतरी करावं लागेल, पण ते वेगळं काहीतरी करण्याच्या प्रयत्नामध्ये निखिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपूत केला जातोय. निखिल पाटीलकडे ते टॅलेंट आहे, त्याने मिडन ओव्हर सुद्धा केलेले आहेत, पण अशा वेळेला मिडन ओव्हर करणं गरजेचं आहे जेव्हा संघाला आता प्रामुख्याने गरज आहे. पहिला चेंडू या वेळेला एज घेऊन यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला होता, पण एक धाव नक्की पूर्ण होणार आहे. सामना थोड्या अंशी का होईना संत सावध गतीने चाललेला पाहायला मिळतोय. आता येणारे 11 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे बॉलिंग, गोलंदाजी हा सगळ्यात प्रामुख्याने महत्त्वाचा कणा असतो असं नेहमी मोठ्या स्पर्धांमध्ये बोललं जातं, सातत्याने त्याच्यावरती चर्चा केली जातं. आणि जीवित म्हणतोय की आता बॅटिंगवरती माझ्या चर्चा करा, कारण माझ्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. धावफलकावरती आता केवळ 3 धावांची आवश्यकता. राहुल द्रविड म्हणाले होते ना, यू डोंट प्ले फॉर क्राउड्स, यू प्ले फॉर युअर कंट्री अँड यू प्ले फॉर युअर टीम. जीवितला माहिती आहे संघासाठी कसं खेळायचं असतं. म्हणूनच तर मॅच फिनिशर या नात्याने रायगडचा मॅच फिनिशर कोण असेल तर जीवित म्हात्रे हे सदैव आपण पाहिलेलं आहे. आणि आता तर इथे फार धावा बनवायच्या नव्हत्या, केवळ 31 धावा बनवायच्या होत्या. अशा वेळेला जेव्हा बॅटर म्हणून वन डाऊनला आले तेव्हा त्याने आपल्या बॅटमधली ताकद दाखवली षटकाराने. धावसंख्या उंचावली आणि आता एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल जरूर होतोय, तो सीमारेषेच्या बाहेर जाणार आणि सहजगत्या या मैदानामध्ये विराट 11 सामना जिंकतात. अभिनंदन बाळाशेठ माबळे, अभिनंदन विराट 11 आणि अभिनंदन उरण. आपल्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन असेल. हा सामना सहजगत्या जिंकतात. चैतन्याच्या बॅटमधली ती ताकद ज्याचं वर्णन हर्षलने केलं होतं, ती ताकद अनुभवायला मिळाली. ISPL ओव्हर जरूर आली, पण या ओव्हरमध्ये काही वेगळं घडत नाहीये. अलिबागचा सहजगत्या पराभव करत उरण पुढे प्रवेश करते, कारण आता 4 गडी बाद 30 ही धावफलकावरती लागल्या होत्या. विराट 11 जेव्हा बॅटिंगला आले, करण मडवीने पहिल्याच षटकात प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करून मैदानामध्ये सोडलेलं पाहायला मिळाले, कारण त्याने 5 चेंडू त्या 18 धावा टोकल्या. 6व्या चेंडूवर तो बाद झाला. मग जीवित आणि चैतन्याला काही फार करायचं नव्हतं, केवळ मैदानामध्ये 13 धावा जोडायच्या होत्या, त्या त्यांनी सहजगत्या मैदानात जोडल्यात. सुमेध आज थोडे महागडे ठरले, पण तोपर्यंत बरीच वेळ येऊन गेली होती. भोसले वॉरियर्स थेरुंडा अलिबाग संघाला मैदानातून परतावं लागेल आणि विराट 11 पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय 50% पेक्षा अधिक धावा बनवणारा आणि अर्थातच 5 चेंडूतच 18 धावा टोकणारा. म्हणजे इथे 6 दिसत असल्या तरी ते 6व्या बॉलवर विकेट गेले. सो 6 चेंडूमध्ये 18 धावा बनवणारा करण मडवी याला मी आमंत्रित करतो. त्याला सामनावीराचं पारितोषिक, प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन गौरव केला जाईल. कारण मैदान व्यासपीठावरती येऊन आपलं पारितोषिक येथे कलेक्ट करायचं आहे. अप्रतिम खेळ आज मैदानामध्ये साकारला. करण मडवी या फटक्यांसाठी ओळखला जातो. गेली काही वर्ष सातत्याने या युवा दमाच्या खेळाडूने आपण किती ताकदवान आहोत हे मैदानामध्ये दाखवून दिलेलं आहे. त्याच्यासोबत टायमिंगचा खेळ सुद्धा अप्रतिम साधतो तो. करण मडवीला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करू, त्याला पारितोषिक देऊन त्याचा गौरव करू. दिवेश शेठ जैन आणि मात सवाल आपले दोन्ही नगरसेवक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन करणचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर